नमस्कार. गावाच्या काठावर मातीच्या घरांची एक छोटी वस्ती होती. दिवसा तिथे मुलांचा गोंधळ, जनावरांचे आवाज आणि स्त्रियांच्या गप्पांनी वातावरण भरलेलं असे. पण रात्री रात्री तिथे इतकी शांतता पसरायची की स्वतःच्या श्वासाचाही आवाज मोठा वाटायचा. त्या वस्तीत रामू नावाचा एक माणूस राहत होता. रोजंदारीवरती काम करणारा, प्रामाणिक पण गरिबीने पिसलेला. त्याची बायको सीता आणि 10 वर्षाची मुलगी गौरी. छोटंसं घर, फुटकळ भांडी आणि छपरातून पावसात गळणारे थेंब, एवढाच त्यांचा संसार. गौरी मात्र खूप हसतमुख होती. परिस्थिती कशीही असो, ती वडिलांना म्हणायची, बाबा, एक दिवस आपलं घर मोठं होईल, आईला काम करावं लागणार नाही. रामू तिच्या डोक्यावरून हात फिरवत हसायचा, पण आतून तुटायचा. एके दिवशी गावात अमावास्या आली. आकाश काळं ढग पडलं होतं. वारा थंड वाहत होता. रात्री बरोबर 12 वाजता अचानक दारावर टकटक झाली. रामू डचकून उठला. एवढ्या रात्री कोण येईल? त्याने हळूच दार उघडलं. दारात एक अनोळखी माणूस उभा होता. उंच अंगावर साधं पांढरं वस्त्र, डोळ्यात शांत भाव, चेहऱ्यावर नाराग ना हसू, फक्त शांतता. रामूने विचारलं, कोण? तो माणूस शांत आवाजात म्हणाला, पाणी मिळेल का? सीताने आतून कुजबुजलं, अगं बाई, एवढ्या रात्री अनोळखी माणूस, दार बंद करा. पण रामूच्या मनात काहीतरी वेगळं होतं. त्याने त्या माणसाला आत बसायला सांगितलं. पाण्याचा ग्लास दिला. गौरी झोपेतूनच उठून त्या पाहुण्याकडे बघत होती. तो माणूस पाणी पिऊन शांतपणे बसला. काही बोलला नाही. 5-10 मिनिटांनी उठला आणि म्हणाला, धन्यवाद, आणि निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी रामूला अचानक काम मिळालं. गावातल्या श्रीमंत शेतकऱ्यांनी त्याला कायमस्वरूपी कामावर घेतलं. योगायोग असेल, रामूने मनात म्हटलं. पुढच्या महिन्यात पुन्हा अमावास्या आली. पुन्हा रात्री 12 वाजता टकटक. तोच माणूस. यावेळी त्याने काही मागितलं नाही, फक्त आत येऊन शांतपणे बसला. गौरी त्याच्याजवळ जाऊन बसली, म्हणाली, काका, तुम्ही कुठे राहता? तो हलकस हसला. जिथे श्रद्धा आहे तिथे. रामूला त्या वाक्याचा अर्थ कळला नाही. तो माणूस निघून गेल्यावर दुसऱ्या दिवशी घरातला जुना वाद मिटला. शेताच्या कडेला असलेली छोटी जागा, जी वर्षानुवर्ष वादात होती, ती रामूच्या नावावर झाली. हळूहळू प्रत्येक अमावास्येला तो माणूस यायचा. काही मागायचा नाही, काही बोलायचा नाही, फक्त शांत बसायचा आणि दुसऱ्या दिवशी काहीतरी चांगलं घडायचं. घरात अन्न वाढलं. गौरीला शाळेत शिष्यवृत्ती मिळाली. सीतेची तब्येत सुधारली. पण एक दिवस गावात अफवा पसरली. अमावास्येला तुमच्या घरी कोण येतो? काहीतरी जादूटोणा असेल. लोकांनी रामूला सावध केलं. सीता घाबरली. यापुढे दार उघडू नको. अमावास्या आली. रात्री 12 वाजले. टकटक झाली. रामूच्या मनात भीती आणि विश्वास दोन्ही होते. त्याने क्षणभर थांबून दार उघडलं. तोच माणूस उभा होता. रामू म्हणाला, लोक म्हणतात तुम्ही अशुभ आहात. तो माणूस शांतपणे म्हणाला, तुला काय वाटतं? रामूने दार पूर्ण उघडलं. तुम्ही आमच्या घरी आल्यापासून वाईट काहीच झालं नाही. त्या रात्री तो माणूस नेहमीपेक्षा जास्त वेळ बसला. निघताना त्याने गौरीच्या डोक्यावर हात ठेवला. पुढच्या दिवशी गावात मोठी आग लागली. अनेक घरं जळाली, पण रामूचं घर अक्षरशः वाचलं. आगीची रेषा त्याच्या दारापाशी येऊन थांबली होती. गावकरी चकित झाले. पुढची अमावास्या आली, पण त्या रात्री टकटक झाली नाही. रामू जागाच बसला होता. 12 वाजले, 12:15, 1. कोणी आलं नाही. गौरी म्हणाली, बाबा, काका येणार नाहीत का? रामूचं मन बेचैन झालं. तो बाहेर पडला. गावाच्या टोकापर्यंत गेला. कोणीच दिसलं नाही. तेवढ्याच मंदिराच्या दिशेने घंटानाद झाला. मध्यरात्री. कोणत्याही हाताशिवाय रामू धावत मंदिरात गेला. तिथं कोणी नव्हतं, फक्त मंद दिव्याचा प्रकाश आणि शांतता. मंदिरातील मूर्तीसमोर त्याला तेच पांढरं वस्त्र दिसलं.
आणि क्षणभर त्याला जाणवलं तो अनोळखी माणूस साधा नव्हता. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो गुडघ्यावर बसला. त्या दिवसानंतर तो माणूस कधीच दिसला नाही. पण रामूच्या घरात संकटही आलं नाही. गौरी मोठी झाली, शिक्षण पूर्ण करून गावात शाळा सुरू केली. रामू आणि सीता वृद्ध झाले, पण त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होतं. रामू नेहमी म्हणायचा, त्या अमावास्येच्या रात्री आपल्या दारात जो आला तो पाहुणा नव्हता, तो आपल्या विश्वासाची परीक्षा होती. आणि गावात आजही अशी समजूत आहे, श्रद्धेने दार उघडणाऱ्याच्या घरी देव स्वतः पाहुणा बनून येतो. या कथेतून शिकवण एकच, भीतीपेक्षा विश्वास मोठा असतो. आणि जेव्हा मन शुद्ध असतं तेव्हा अनोळखी अंधारातही देवाचा प्रकाश दडलेला असतो. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच भावनिक, रहस्यमय आणि प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी स्वाती मोटिवेशनल स्टोरी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमचा एक सबस्क्राईब आम्हाला नवीन ऊर्जा देतो. नमस्कार.